Kindly allow me to ask my question in Marathi. माझ्या सोलापूर मतदारसंघामध्ये जवळजवळ 75,000 बीडी कामगार महिला राहतात आणि WHO ने जे नोटिफिकेशन आणलं त्यामध्ये 85% बिड्याच्या बंडलला वेस्टर्न करण्यासाठी सांगण्यात आलं आणि त्याच्यामुळे गेल्या महिनाभरात बीडी कामगार कारखानदारांनी आपलं कारखाने बंद केले आणि त्याच्यामुळे ह्या 75,000 महिला या पूर्णपणे देशोधडीला लागलेल्या आहेत। पुढे भविष्य काय होईल हे त्यांना माहित नाही आहे। खरं म्हणजे संसदेची जी कमिटी आहे त्या कमिटीने ह्या जे वेस्टर्न जे आहे सावधानतेचा इशारा देण्याचा तो 50% करण्यासाठी सांगितलेला होता पण तो मान्य करण्यात आलेला नाही आहे। खरं म्हणजे बीडी बंडलवर त्यांचं जे ब्रँड नेम आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते लिहिणं प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही आहे। त्यामुळं आपण जर का याला मिनिमाइज जर नाही केलं हे 50%चं जर रिकमेंडेशन जे आहे ते जर नाही जर ऐकलं तर बीडी कामगार कारखानदार बीडी उत्पादन करणार नाहीत आणि या गेल्या 1 महिन्यापासून या ज्या महिलांची रोजीरोटी बुडालेली आहे भविष्य अंधकारमय झालेला आहे। तुम्हाला सांगतो महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा माध्यमातून या लोकांना अन्न देण्याला चालू केलेलं आहे। तिथं असलेले आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी अन्न बँक चालू केली। माजी खासदार सुभाष बापू पाटील देशमुख यांनी त्या ठिकाणी अन्न छत्र चालू केले। निमकिता नमक प्रश्न दांडगे आहेत रे खडगे साहेब नमक प्रश्न दांडगे आहेत नमक अल्ला उरील आले त्या ठिकाणी कॉम्रेड आडम मास्तर 10,000 महिलांना घेऊन फिरतायत वणवण फिरतायत। त्या बायकांना स्वाभिमान नाही आहे का? त्यांनी हेच करावं का? त्यांच्या मुलांचे शिक्षण व्हायला नको का? त्यांच्या मुलींचे लग्न व्हायला नको का? ते जर घरामध्ये जर बसले तर त्यांचं पुढे कसं चालणार? म्हणून माझं एकतर सोलापूरमध्ये दुष्काळ पडलेला आहे म्हणून मी इथं आमच्या पंतप्रधानांना आमच्या सर्व मोठ्या नेत्यांना आणि या सार्वभौम सत्तेच्या मंदिराला मी अक्षरशः पाया पडून विनंती करतो की या ज्या महिला ज्या बेरोजगार झालेल्या आहेत त्यांना कृपया काहीतरी वेगळा रोजगार तरी द्यावा किंवा हे जे त्यांच्यावर आलेला हे आहे बंधन आहे ते शिथिल तरी करावं। धन्यवाद।